आपण मागच्या वेळेस C4 सायकल पाहिली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो रिस्पायरेशन बघणार आहे. आता आपल्याला काय माहिती आहे फोटोसिंथेसिस कसं होतं. केल्विन सायकल माहितच आहे आपल्याला. काय होतं, ॲटमॉस्फिअरमधून CO2 येतं आहे. आधीपासून प्लांटमध्ये RUBP जे 5 कार्बन ॲटम मॉलिक्यूल येते असतं. त्याच्यात काय होतं, रुबिस्को काय एक एन्झाईम आहे. ते काय करतं आहे, PGA फॉर्म करतं, म्हणजे फोटोग्लिसरिक ॲसिड बनवायला मदत करतं. आता याच्यात काय होतं आहे आपल्याकडं बघा, RUBP मध्ये किती कार्बन ॲटम आहेत, 5 कार्बन ॲटम, आणि CO2 मधून 1 कार्बन ॲटम येतो. आणि रुबिस्कोचा वापर करून काय करतात ते 2 PGA म्हणजे 2 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड बनवतात, राईट. फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये 3 कार्बन ॲटम असतात आणि इकडून 6 कार्बन आलेले, त्याच्यामुळे 2 मॉलिक्युल्स बनतात फोटोग्लिसरिक ॲसिड फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचे, राईट. आणि याच्यातून काय होतं, नंतर ग्लुकोज बनतं याच्यापासून, राईट. पण हे एक ग्लुकोज मॉलिक्यूल बनवण्यासाठी आपल्याला किती वेळेस रन करावं लागते ही सायकल, 6 वेळेस ही सायकल रन करावं लागते, राईट. आणि हिला आपण काय म्हणतो, केल्विन सायकल म्हणतो. ही C3 प्लांटमध्ये पण घडून येते आणि C4 प्लांटमध्ये पण घडून येते. पण ही कधी घडून येते, ज्यावेळेस आपल्या प्लांटमध्ये CO2 कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन बरोबर असेल, किंवा कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल त्यावेळेस. कारण आपल्याला माहिती आहे रुबिस्को काय करतं, एक एन्झाईम आहे जे कार्बन डायऑक्साईडला फिक्स करतं आणि ऑक्सिजनला फिक्स करतं. पण याची ॲफिनिटी जास्तीत जास्त कुठं राहते, CO2 कुठं राहते. पण जर CO2चं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, ते काय करतंय, O2 म्हणजे ऑक्सिजनला फिक्स करायला सुरुवात करतं. आणि ऑक्सिजनला जर फिक्स केलं ते ना, तर त्याच्यापासून काही प्रोडक्ट बनत नाही ग्लुकोजसारखा. वरून आपल्याला जी एनर्जी लागते, ATP खर्च होतात, त्याच्यामुळं आहे ती एनर्जी आपली रिलीज होऊन जाते, राईट. म्हणजे आहे ती एनर्जी वापरली जाते, ATP वापरले जातात आणि ग्लुकोज पण फॉर्म होत नाही. वरून आपलं जे CO2 आहे ते सुद्धा बाहेर पडतं. आता जर रुबिस्कोनं जर O2 सोबत रिॲक्शन करायला सुरुवात केली, तर त्याला आपण काय म्हणतो, फोटो रिस्पायरेशन. ही बघा, आता ही फोटो रिस्पायरेशनची प्रोसेस आहे रेड कलरमध्ये, राईट. आता याच्यात काय होतं, सेम प्रोसेस आहे, फक्त इथं काय होतं आहे, RUBP आपल्याला माहिती आहे 5 कार्बनवाला कंपाऊंड आहे आणि इकडून O2 येतं आहे ॲटमॉस्फिअरमधून. आणि ती काय करते, रुबिस्को त्याला फिक्स करते O2 ला, आणि त्याच्यापासून फॉस्फोग्लायकोड बनवते, राईट. फॉस्फो 1 PGA प्लस फॉस्फोग्लायकोड. हे काय बनवत आहे, 1 PGA म्हणजे 1 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड बनवते. पण याच्यापासून काय तयार होत नाही, ग्लुकोज तयार होत नाही, राईट. आणि जे बनतं आहे ते प्रोडक्ट परत RUBP मध्ये कन्वर्ट होत आहे. आणि हे करण्यासाठी काय होतं, आपली एनर्जी वापरली जाते. याच्यामध्ये पण 1 PGA म्हणजे एक फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं मॉलिक्यूल तयार होतं आहे. पण त्याच्यामध्ये काय होत नाही आहे, जे ग्लुकोज तयार व्हायला पाहिजे ते तयार होत नाही आहे. उलट ते 1 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड परत RUBP मध्ये कन्वर्ट होऊन जात आहे, राईट. याच्यामुळे जर O2 फिक्सेशन केलं, म्हणजे फोटो रिस्पायरेशन झालं, तर आपलं काय होतं, एनर्जी वेस्ट होते. आणि C3 प्लांटमध्ये हे कधीमध्ये घडून येतं आहे. आणि जे C4 प्लांट आहे हे फोटो रिस्पायरेशनला अवॉइड करतात, राईट, मॅक्झिमम टाईम. हे लक्षात ठेवा. आता याच्यात आपल्याला काय माहिती आहे, हे काय आपली केल्विन सायकल आणि हे आहे आपलं फोटो रिस्पायरेशन. केल्विन सायकलमध्ये काय होतं, आपलं ग्लुकोज फॉर्म होतं आहे आणि फोटो रिस्पायरेशनमध्ये ग्लुकोज फॉर्म होत नाही आहे, राईट. आणि उलटं हे आपली एनर्जी वापरली जाते, म्हणजे आपली ATP वापरली जाते, राईट. आणि दोन्हीला फिक्स करायचं काम कोण करतं, रुबिस्को करतं. ह्याची ॲफिनिटी CO2 सोबत सुद्धा आहे आणि O2 सोबत सुद्धा आहे. पण जास्त करून ॲफिनिटी कोणासोबत आहे, CO2 सोबत आहे, राईट. जर कॉन्सन्ट्रेशन CO2चं आणि O2चं सेम असेल, तर हे काय बनवतं, ग्लुकोज बनवतं. आणि जर O2चं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं, तर रुबिस्को काय करतं, त्याच्यापासून फोटो रिस्पायरेशन करून टाकतं, राईट. आणि त्याच्यापासून एनर्जी तर तयार होत नाही, म्हणजे ग्लुकोज तर तयार होत नाही. उलटं आपलं काय होतं आहे, जे CO2 आहे ते पण बॉडीमधलं बाहेर फेकलं जातं आहे. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट स्लाइड. फोटो रिस्पायरेशन हे बघा. आता हे काय आपली इकडची आपली केल्विन सायकल, राईट, या साईडची. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे काय आहे, RUBP आहे 5 कार्बन ॲटमवालं, आणि याच्यात 1 कार्बन ॲटमवालं काय CO2 येते. रुबिस्को कार्बन डायऑक्साईडला फिक्स करते आणि त्याच्यापासून 2x3 फॉस्फोग्लिसरेट बनते, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड बनते. त्याचे 2 मॉलिक्युल्स बनतात आणि त्याच्यापासून काय होतं,
याच्यापासून शुगर तयार होते म्हणजे आपलं ग्लुकोज तयार होते आणि परत हे आरबीपीमध्ये कन्वर्ट होऊन जाते. पण आता आपलं फोटो रिस्पायरेशनमध्ये काय होतं, O2चं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं, आरबीपी तर आपला आहेच पानामध्ये, राईट. आणि मग काय करणार, O2ला फिक्स करायला सुरुवात करणार. जर आपलं O2चं आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते जर जास्त झालं तर आरबीपी सोबत रिॲक्ट होणार O2 आणि रुबिस्को ऑक्सिजनला फिक्स करायला सुरुवात करणार आणि याच्यापासून काय होणार, 2 फॉस्फोग्लायकोड प्लस 3 PG फॉस्फोग्लिसरेट तयार होणार आणि याच्यापासून ग्लिसरीन तयार होणार आणि त्याच्यापासून नंतर NH3 वेगळा होणार आणि CO2 बाहेर फेकला जाणार आपला, राईट. CO2 आपल्याला फोटोसिंथेसिससाठी लागतो आणि जर बाहेर फेकला गेला तर आपलं काय होऊन जातं आहे, CO2चं अजून कॉन्सन्ट्रेशन कमी होऊन जातं आणि फोटोसिंथेसिसची प्रोसेस बंद पडून जाते, राईट. आता याच्यापासून परत ग्लिसरेट बनणार आणि ATP वापरले जाईल आणि परत याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, आपलं आरबीपीमध्ये होणार. म्हणजे आरबीपी परत सायकलमध्ये तयार होऊन आरबीपीमध्येच कन्वर्ट होतं आहे. पण इथं काय प्रॉब्लेम येतो आहे, आपलं जे CO2 आहे ते पण बाहेर फेकले जात आहे आणि आपले जे ATP म्हणजे ज्याला आपण एनर्जी करन्सी म्हणतो ते पण वापरले जात आहे. त्याच्यामुळे हे फोटो रिस्पायरेशन आहे ते आपल्या प्लांटसाठी हानिकारक असतं आणि CO2चं कॉन्सन्ट्रेशन अजून कमी झालं की परत मॅक्सिमम प्रमाणात काय होणार, फोटो रिस्पायरेशन होणार आणि CO2च नसलं तर फोटोसिंथेसिस घडून येत नाही, राईट. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून आपलं हे जे फोटो रिस्पायरेशन हे प्लांटसाठी हानिकारक आहे, राईट. याचे प्रोडक्ट बघून घ्या. काय होतं, आरबीपी येतोय, O2 सोबत रिॲक्ट करतंय, रुबिस्को त्याला फिक्स करतंय आणि याच्यापासून 2 फॉस्फोग्लायकोड प्लस 3 फॉस्फोग्लिसरेट बनवतं आणि याच्यापासून काय तयार करतात, ते नंतर ग्लिसरीन तयार करतात आणि जो CO2 आहे त्याला बाहेर फेकून देतात आपल्या प्लांटमधून, राईट. आणि त्याच्यापासून सराईन तयार होतं, नंतर ग्लिसरेट तयार होतं आणि ग्लिसरेटपासून ग्लायकॉल फॉस्फोग्लिसरेट बनवलं जातं. पण त्यासाठी काय होतं आहे, ATP वापरले जातात, राईट. आणि ATPचं ADP तयार होतं परत, म्हणजे आपली एनर्जी वापरली जाते आणि लास्टमध्ये आपला आरबीपी आपल्याला वापस भेटून जातो आहे. आपलं फोटो रिस्पायरेशनमध्ये पण आपल्याला आरबीपी वापस भेटून जातो आहे, पण आपली एनर्जी वापरली जाते आणि ग्लुकोज पण तयार होत नाही. आणि केल्विन सायकलमध्ये काय होतं, आरबीपी वापस तर भेटते पण याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते, राईट. म्हणजे आपलं ग्लुकोज तयार होतं, एनर्जी नाही मिळते पण आपलं ग्लुकोज तयार होते आणि फोटो रिस्पायरेशनमध्ये आपल्याला ग्लुकोज भेटत नाही एंड प्रोडक्ट. फोटो रिस्पायरेशन, वन मोर प्रोसेस दॅट क्रिएट्स अन इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन C3 आणि C4 प्लांट्स. फोटो रिस्पायरेशन. आता फोटो रिस्पायरेशन जे C3 आणि C4 प्लांटमध्ये होतं आहे त्याच्यात पण वेगवेगळे पण आहे, म्हणजे हे दोन्ही प्लांटमध्ये होणारे फोटो रिस्पायरेशन डिफरंट आहे. दिस इज द रिॲक्शन वेअर आरबीपी combines with CO2 to form 2 molecules of 3-PGA that is catalyzed by Rubisco. आता याच्यात काय होतं आहे, आपल्याला काय माहिती आहे, आरबीपी CO2 सोबत रिॲक्ट करतं आणि त्याच्यापासून आता हे आरबीपी 5 कार्बन ॲटमवाला असतं आणि आपला एक CO2 मधून एक कार्बन ॲटम आला, दोन्ही मिळून 6 कार्बन ॲटमवाला काय एक ॲसिड तयार करायला पाहिजे, राईट. पण याच्यात काय होतं आहे, 2-3 कार्बन ॲटमवाले ॲसिड तयार होते, राईट. 2 मॉलिक्यूल तयार होतात 3-PGA म्हणजे फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचे, राईट. आणि हे बघा, आरबीपी प्लस CO2 मिक्स होतात आणि रुबिस्को एन्झाईमचं काम करतं किंवा कॅटलिस्टचं काम करतं आणि याच्यापासून काय होतं, 3-PGA तयार होते. 3-PGA काय आहे, 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. याच्यामध्ये कार्बनचे किती ॲटम आहेत, 3 ॲटम आहेत. आपण किती वापरलेत, आरबीपीचे 5 आणि CO2चा 1 म्हणजे 6 कार्बन ॲटम वापरले. त्याच्यामुळे काय होतं, 2 मॉलिक्यूल तयार होतात 3-PGAचे, म्हणजे आपले बरोबर 6 कार्बन ॲटम बॅलन्स होत आहेत. रुबिस्को, that is most abundant enzyme in the world, is characterized by the fact that it is active site can bind to both CO2 and O2, hence the name. आता रुबिस्को आपल्याला काय माहिती आहे, हे बघा, हे काय करतंय, दोन्ही सोबत कंबाईन करते, CO2 सोबत सुद्धा आणि O2 सोबत सुद्धा. इथं C दिलंय ना, ते कार्बन CO2 साठी आणि जे O दिलंय ते O2 साठी, हेन्स द नेम. कारण हे दोन्ही सोबत रिॲक्ट करू शकतं. रुबिस्को काय करतं, CO2 सोबत सुद्धा रिॲक्ट करतं आणि O2 सोबत सुद्धा रिॲक्ट करतं. रुबिस्को हॅज मच ग्रेटर ॲफिनिटी फॉर CO2 व्हेन द CO2 अँड O2 इज नियरली इक्वल. पण याच्यात काय आहे, रुबिस्को काय करतं, रुबिस्कोचं जी ॲफिनिटी आहे ती CO2 साठी जास्त आहे जर CO2 आणि O2चं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असेल तर, आणि यांच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये गडबड झाली तर फोटो रिस्पायरेशन
व्हायला सुरुवात होऊन जातं, राईट. एक लक्षात ठेवा, रुबिक्स क्यूब जास्त अफिनिटी कोणासोबत ठेवतंय, CO2 सोबत ठेवतंय. पण ते काय करू शकतं, CO2 सोबत पण रिॲक्ट करू शकतं आणि O2 सोबत पण रिॲक्ट करू शकतं, हे लक्षात ठेवा. In C3 plant, some O2 does not bind to Rubik's cube and hence CO2 fixation is decreased. In C3 plant, some O2 does bind to Rubik's cube and hence CO2 fixation is decreased. आता काय होतं, C3 प्लांट माहितीच आहे आपल्याला, जे नॉर्मल पाण्याच्या प्रदेशात आढळून येतात ते प्लांट, त्यांच्यामध्ये काय होतंय, काही प्रमाणात O2 जो आहे तो रुबिक्स क्यूब सोबत ॲक्ट करून टाकतो आणि त्याच्यामुळे काय होतं, आता O2 जर ॲक्ट करायला लागलं तर CO2चं फिक्सेशन कमी होऊन जातं, राईट. आणि O2ला जास्त करून फिक्स करायला लागतं. O2ला फिक्स करायला लागल्यावर CO2चं फिक्सेशन आपलं कमी होऊन जातं. हेअर द RUBP इन्स्टेड ऑफ being converted 2 molecules of PJ binds with O2 to form molecule of phosphoglycerate and phosphoglycolate, राईट. 2 कार्बन. आता काय होतंय, जर आपलं CO2 रिॲक्ट झालं तर काय तयार होतंय, 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल तयार होतात. पण इथं काय तयार होतंय, O2 जर बाइंड झालं तर फॉस्फोग्लिसरेट अँड फॉस्फोग्लायकोलेट तयार होते इन पाथवे कॉल फोटो रिस्पायरेशन. O2 फिक्स केल्यावर कोणते प्रोडक्ट येतात, फॉस्फोग्लिसरेट अँड फॉस्फोग्लायकोलेट, राईट. द फोटो रिस्पायरेटरी पाथवे देर इज नेदर सिंथेसिस ऑफ शुगर नॉर ATP. आणि याच्यामध्ये काय होतं, फोटो रिस्पायरेशनमध्ये शुगरचं पण सिंथेसिस होत नाही आणि ATP सुद्धा सिंथेसाइज केलं जात नाही, राईट. म्हणजे आपलं फूड पण बनत नाही आणि एनर्जी पण बनत नाही. पण काय होतंय, उलट आपले जे ATP ते वापरले जातात. रॅदर इट रिझल्ट्स इन द रिलीज ऑफ CO2 विथ युटिलायझेशन ऑफ ATP. आपण त्या डायग्राममध्ये बघितलं होतं पहा, त्याच्यामध्ये CO2 बाहेर फेकला जातोय फोटो रिस्पायरेशनमध्ये आणि त्यासाठी आपल्याला परत RUBP बनवण्यासाठी पण ATP लागतात, राईट. म्हणजे आपलं CO2चा कॉन्सन्ट्रेशन आधीच कमी होतं, त्याच्यात अजून कमी करतंय फोटो रिस्पायरेशन. आणि जे आपलं ATP युटिलाइज होऊन जातात, म्हणजे वापरल्या जात आहेत, म्हणजे आपल्याला जी एनर्जी लागते ती अजून कमी करत आहे फोटो रिस्पायरेशन. इन द फोटो रिस्पायरेटरी पाथवे देर इज नो सिंथेसिस ऑफ ATP और NADPH. आता काय होतंय, आपलं फोटोसिंथेसिसमध्ये काय होतंय, ATP आपलं ग्लुकोज तयार होतंय, राईट. पण आता फोटो रिस्पायरेशनमध्ये काय होतंय, फूड पण तयार होत नाही, ATP पण तयार होत नाही आणि NADPH पण तयार होत नाही. पण आपलं उलट ATP वापरलं जातं, हे लक्षात ठेवा. द बायोलॉजिकल फंक्शन ऑफ फोटो रिस्पायरेशन इज नॉट नोन एट. मग फोटो रिस्पायरेशन घडून काय येतं हे अजूनपर्यंत आपल्याला कळालेलं नाही, राईट. हे लक्षात ठेवा. म्हणजे त्याचा उपयोग काय, म्हणजे आता फोटो रिस्पायरेशन घडून काय येतं, उलट त्याचा आपल्याला तोटा होतोय, तर मग ते घडून काय येतं हे पण आपल्याला अजून कळालेलं नाहीये. इन C4 प्लांट्स फोटो रिस्पायरेशन डज नॉट ऑकर. आता C3 प्लांटमध्ये आपल्याला आपण काय पाहिलं, थोड्याफार प्रमाणात O2 सोबत रुबिक्स क्यूब रिॲक्ट करून टाकतो. पण काय होतं, C4 प्लांटमध्ये फोटो रिस्पायरेशन घडूनच येत नाही. दिस इज बिकॉज दे हॅव मेकॅनिझम दॅट इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 ॲट द एन्झाईम साईट. आता हे काय होतंय, कारण त्यांच्याकडे मेकॅनिझम आहे C4 प्लांटमध्ये, त्याच्यामध्ये काय होतं, CO2चं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपल्या एन्झाईम साईटवर वाढून जाते, म्हणजे रुबिक्स क्यूबच्या आसपास वाढून जातोय. आपल्याला काय माहिती, रुबिक्स क्यूब कोणासोबत रिॲक्ट करू शकतं, CO2 सोबत सुद्धा रिॲक्ट करतं आणि O2 सोबत पण रिॲक्ट करतं. पण प्रॉब्लेम काय आहे, जर CO2 आणि O2चं कॉन्सन्ट्रेशन सारखं असलं तर CO2 सोबत रिॲक्ट करतं. जर CO2चं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर ते काय करायला सुरुवात करतं, O2 सोबत रिॲक्ट करायला सुरुवात करतं. दिस टेक्स प्लेस वेन C4 ॲसिड फ्रॉम मेसोबिल सेल्स इज ब्रोकन डाऊन इन द बंडल शीथ सेल्स टू रिलीज CO2. आपल्याला काय माहिती आहे, हे 4 कार्बन आपण ते बघितलं होतं बघा, की याच्यामधली सायकल C4 सायकल, याच्यामध्ये काय होतं, जे मेसोपिल सेल्स पण वापरले जातात आणि बंडल शीथ सेल पण वापरले जातात. पण काय, बंडल शीथ सेलमध्ये गॅस जाऊ शकत नाही. मग ते काय करतात, आपला जो गॅस येतो CO2 त्याला आधी कशात कन्वर्ट करतात, केमिकलमध्ये कन्वर्ट करतात, ज्याच्यात 4 कार्बन ॲटम असतील, राईट. जसं मॅलिक ॲसिड किंवा ॲस्पार्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट करतात, राईट. पण आता काय होतंय, आधी काय करतात, ते ॲसिडमध्ये कन्वर्ट करतात आणि नंतर काय होतंय, आपलं जे मॅलिक ॲसिड आहे ते बंडल शीथ सेलमध्ये एंटर करतं आणि तिथं ब्रोक डाऊन होतं आणि त्याच्यापासून CO2 बनतं आणि ते पुढं कॅल्विन, म्हणजे ते मॅलिक ॲसिडपासून CO2 बनतो आणि तो कॅल्विन सायकलमध्ये वापरले जातो, राईट. आणि बाकीचं प्रोडक्ट परत आपल्याला वापस भेटून जातात. आता इथं काय होतंय, दिस टेक्स प्लेस वेन C4 acid from the mesophyll cell is broken down in the bundle sheath cells to release CO2. This
रिझल्ट इन इन्क्रीज इन इंटरसेल्युलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2. मग आपलं जे C4 ॲसिड असतं ते कशात ब्रोक होत आहे, याच्यामध्ये आपल्या बंडलशीथ सेलमध्ये. आणि बंडलशीथ सेलमधून काय होत आहे, आपलं बाहेर जो आपलं जे गॅसेस म्हणजे जे पण गॅसेस असतील, बंडलशीथ सेलमधून गॅस बाहेर जाऊ शकत नाही, राईट, किंवा आता येऊ शकत नाही. त्याच्यामुळे ऑक्सिजन आत यायचं तर प्रश्नच नाही राहत. आणि जे CO2 आहे त्याचेच फक्त कॉन्सन्ट्रेशन वाढत राहतं, राईट. याच्यामध्ये काय होतं, आपलं फोटो रिस्पायरेशन घडून येत नाही. This ensures that Rubisco function as carboxylase, minimizing the oxygenase activity. Right. आता याच्यामुळे काय होतं, जर आपल्याजवळ ऑक्सिजनच नाही तर रुबिस्को ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करू शकत नाही. त्याच्यामुळे फक्त ते रुबिस्को काय करतं, ॲज अ कार्बॉक्सिलेज परफॉर्म करतं, राईट. म्हणजे फक्त कार्बन डायऑक्साईडला फिक्स करतं, कारण ऑक्सिजनची उपलब्धताच नाही राहत कशामध्ये, आपल्या बंडलशीथ सेलमध्ये, राईट. आता आपण काय बघतो, फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस. कोणते कोणते फॅक्टर आहेत ज्याच्यामुळे फोटोसिंथेसिस अफेक्ट होऊ शकतं. काय फॅक्टर आहेत इंटरनल आणि काही आहेत एक्सटर्नल, राईट. आता इंटरनल आपण बघणार आहेत. एक्सटर्नलमध्ये काय काय येतं, आपलं जे पानाची साईज येते सगळे येते, राईट. आपण बघूया काय काय येते. फॅक्टर्स काय आहेत, नंबर ऑफ लिप्स, लिपची साईज काय आहे, लिपचं एज काय आहे, ओरिएंटेशन काय आहे, त्या लिपमध्ये मेसोफिल सेल्स किती आहेत, क्लोरोप्लास्ट किती प्रमाणात आहे, आणि इंटरनल CO2 कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, राईट. आता इंटरनल फॅक्टर्समध्ये आपण काय बघणार, जर नंबर ऑफ लीव्स जास्त आहेत म्हणजे आपल्याकडं झाडाला जास्त लीफ आहेत, तर काय होणार, जितके लीफ तितक्याच प्रमाणात आपलं काय घडून येणार, फोटोसिंथेसिस. जर एखाद्या झाडाला जर पानाचीच कमी आहे त्याच्यात फोटोसिंथेसिस घडून येईल का, नाही, राईट. आणि जर काही काही झाडच काय लीफची संख्या कमी असते पण साईज खूप मोठी असते, त्यांच्यामध्ये पण चांगल्या प्रमाणात फोटोसिंथेसिस घडून येतं, राईट. कारण त्यांची साईज जास्त म्हणल्यावर त्याच्यामध्ये काय आपलं मेसोफिल जास्त, क्लोरोप्लास्ट जास्त, तर मग फोटोसिंथेसिस पण मोठ्या प्रमाणात घडून येतं, राईट. एज. आता प्लांटचं जर आपलं जे पान आहे तेच जर पिवळं पडलं तर त्याच्यातून काय फोटोसिंथेसिस घडून येईल का, नाही. कारण त्याच्यातलं आपलं जे क्लोरोप्लास्ट असतं, क्लोरोप्लास्ट असतं तेच निघून गेलेलं असतं, राईट. परत ओरिएंटेशन, पानाचं ओरिएंटेशन कसं आहे, ते सूर्याच्या दिशेने आहे का नाही हे पण त्याला इफेक्ट करतं. आणि मेसोफिल सेल्स म्हणजे किती आहेत, राईट, नंबर ऑफ मेसोफिल सेल्स, हे पण त्या फोटोसिंथेसिसला इफेक्ट करतं. आणि क्लोरोप्लास्ट याचा इफेक्ट करणारच, आपल्याला माहिती आहे क्लोरोप्लास्ट जास्त असलं तर फोटोसिंथेसिस जास्त घडून येतं. आणि इंटरनल CO2 कॉन्सन्ट्रेशन, आपल्याला माहिती आहे, आपण काय बघितलं, CO2चं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर फोटो रिस्पायरेशन घडून येतं. त्याच्यामुळे जर CO2चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर काय होईल, आपलं फोटोसिंथेसिस घडत राहील, म्हणजे केल्विन सायकलच घडून येत राहील, राईट. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या इंटरनल फॅक्टर्समध्ये येतात. कोणत्या कोणत्या, नंबर ऑफ लिप्स किती आहेत, लिपची साईज काय आहे, लिपचं एज काय आहे, त्याचं ओरिएंटेशन कोणत्या डायरेक्शनमध्ये कोणत्या पद्धतीचे, परत मेसोफिल सेल्स किती आहेत, क्लोरोप्लास्ट कशा पद्धतीचे किंवा किती आहे, आणि इंटरनल CO2 कॉन्सन्ट्रेशन किती आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशात येतात, इंटरनल फॅक्टर्समध्ये, राईट. ज्या फक्त झाडाकडं असतात. म्हणजे आता हे बघा, लिप कोणाकडे राहणार, झाडाकडे राहणार, मेसोफिल सेल कुठं कोणाकडे राहणार, प्लांटकडे राहणार, क्लोरोप्लास्ट कशामध्ये राहणार, प्लांटमध्येच राहणार. आणि इंटरनल CO2 म्हणजे इंटरनल म्हणजे कधी पानामधलंच, राईट. म्हणजे हे पण झाडाशी संबंधित आहे, राईट. म्हणजे जेवढ्या गोष्टी झाडाशी संबंधित आहे त्या झाले इंटरनल फॅक्टर. आणि एक्सटर्नल फॅक्टर जे बाहेरच्या गोष्टी आहेत, म्हणजे वॉटर झालं, आपलं लाईट झालं, बाहेरून येणारा CO2 झाला, हे सगळे एक्सटर्नल फॅक्टर. आता याच्यामध्ये काय येतं, एक्सटर्नल फॅक्टर्समध्ये लाईट येते. देर इज लिनियर रिलेशन बिटवीन इन्सिडेंट लाईट अँड CO2 फिक्सेशन रेट ॲट लो लाईट इंटेन्सिटी. आता काय होतं, जे आपलं लाईट आहे त्याचं जितकी कॉन्सन्ट्रेशन असेल ते कशाची, देर इज लिनियर रिलेशनशिप बिटवीन इन्सिडेंट लाईट अँड CO2 फिक्सेशन रेट ॲट लो लाईट इंटेन्सिटी. जर लो लाईट इंटेन्सिटीची आपण जर बघितलं, म्हणजे फक्त लो लाईटमध्ये जिथं लाईटचं हे कमी आहे, पर्सेंटेज कमी आहे, त्याच्यामध्ये काय होतं, लाईट आणि CO2 फिक्सेशनमध्ये कोणतं राहतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल राहतं. जितकं लाईट वाढणार तितकंच आपलं CO2 फिक्सेशन वाढणार, पण कुठपर्यंत, फक्त लो लाईट इंटेन्सिटीजपर्यंत. ॲट हायर लाईट इंटेन्सिटीज जर जास्त झोन पडायला लागलं काय होतं,
ग्रॅज्युअली द रेट डज नॉट शो फर्दर इन्क्रीज ॲज अदर फॅक्टर्स बिकमिंग लिमिटेड. म्हणजे एक रेट फक्त एकाच टाईमपर्यंत, म्हणजे कसं हे झालं आपलं, आता लाईट इंटेन्सिटी वाढते आपली, हे झालं आपलं फोटोसिंथेसिस, राईट. फोटोसिंथेसिस किती वाढणार, आणि हे झालं आपलं लाईट इंटेन्सिटी, राईट. आता काय होतं आहे, समजा आपली लाईट इंटेन्सिटी वाढली इतकी काही पर्सेंटपर्यंत, म्हणजे 10% जोपर्यंत लाईट इंटेन्सिटी वाढत राहते तसं आपलं फोटोसिंथेसिसचं प्रमाण वाढणार. पण एकदा का 10% वर जायला लागलं का जे आपली फोटोसिंथेसिस आहे ते एकदम कॉन्सन्ट्रेट होऊन, म्हणजे कॉन्स्टंट होऊन जाणार. मग तुम्ही किती लाईटची इंटेन्सिटी वाढवा, फोटोसिंथेसिस वाढणार नाही, राईट. हे लक्षात ठेवा. At higher light intensities, gradually the rate does not show further increase as other factors becoming limited. हे बघा, आता जसं हायर जात आहे काही प्रमाणात काय होतं आहे, जसं 0पासून स्टार्ट केलं, म्हणजे समजा आता 10%पर्यंत काय होतं आहे, जसं सनलाईटची इंटेन्सिटी वाढते तसं फोटोसिंथेसिस पण वाढतं आहे आपलं, राईट. हे बघा, इकडं फोटोसिंथेसिस वाढणार आहे, इकडं आपलं लाईटची इंटेन्सिटी वाढते. बघा, लाईटची इंटेन्सिटी वाढत गेली तसं फोटोसिंथेसिस पण वाढलं. आता एक इथे येऊन काय झालं, एकदम कॉन्स्टंट झालं. आता हे झालं 10%पर्यंत आलं लाईट इंटेन्सिटी. त्याच्यानंतर तुम्ही लाईट इंटेन्सिटी किती पण वाढवा, फोटोसिंथेसिसचा रेट वाढतोय का, नाही, राईट. लाईट सॅच्युरेशन ऑफर ॲट 10% ऑफ फुल सनलाईट, म्हणजे आपलं जे फुल सनलाईट आहे त्याच्या 10%पर्यंतच आपण लाईट इंटेन्सिटीचा लाईट युटिलाइज केला जातो. याच्यानंतर जेव्हा आपलं लाईट इंटेन्सिटी किती वाढवली तरी त्याचा काही फरक नाही पडत आपल्या फोटोसिंथेसिसवर. हेन्स एक्सेप्ट फॉर प्लांट्स इन शेड ऑर इन डेन्स फॉरेस्ट, लाईट इज रेअरली लिमिटिंग फॅक्टर इन नेचर. आता आपल्याला काय माहिती आहे, जर आपण एखाद्या घरामध्ये प्लांट लावलेला आहे किंवा एकदम दाट झाडाच्या जंगलमध्ये प्लांट आहे, ह्यात जर दोन गोष्टी सोडल्या तर लाईट कुठंच लिमिटिंग फॅक्टर नाही आहे, कारण 10% लाईट कुठं पण अवेलेबल असतो. फक्त जर तुम्ही घरात प्लांट लावून ठेवला किंवा शेडमध्ये प्लांट आहे किंवा एकदम डार्क डेन्स फॉरेस्टमध्ये जिथं खालच्या बाजूला म्हणजे एकदम दाट झाडं वरच्या बाजूला येतात आणि खाली छोटे छोटे प्लांट आहेत ज्यांच्याकडे लाईटच पोहोचत नाही, तिथंच फक्त जे आपलं लाईट आहे ते इफेक्ट करू शकतं आपल्या फोटोसिंथेसिसला. पण बाकीच्या ठिकाणी मग 10%पर्यंत लाईट इंटेन्सिटी तर सगळ्या ठिकाणीच असतं, राईट. increase in incident light beyond the point cause the breakdown of chlorophyll and decrease in photosynthesis. आता जर खूपच इंटेन्सिटी वाढली आपल्या लाईटची तर काय होईल, आपलं जे क्लोरोफिल आहे ते ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात होईल. आणि क्लोरोफिल ए, राईट, आपलं क्लोरोफिल ए जर ब्रेकडाऊन झालं तर फोटोसिंथेसिस घडून येणार नाही. म्हणजे जर जास्त लाईट इंटेन्सिटी आली तर काय होईल, आपलं क्लोरोफिल ए ब्रेकडाऊन होईल आणि फोटोसिंथेसिस डिक्रीज होऊन जाईल. Carbon dioxide concentration. Carbon dioxide is a major limiting factor for photosynthesis. आपण काय बघितलं, लाईट हा एवढा मेजर लिमिटिंग फॅक्टर नाही फोटोसिंथेसिससाठी. 10% लाईट भेटलं काम होऊन जातं. पण कार्बन डायऑक्साईडचं तसं नाही आहे. कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेजमध्ये इकडं तिकडं म्हणजे चेंज जरी झाला तरी आपल्या फोटोसिंथेसिसला प्रॉब्लेम येऊ शकतो. द कॉन्सन्ट्रेशन the concentration of CO2 is very low in the atmosphere between 0.03 to 0.04%. आपल्याला काय माहिती, CO2चं कॉन्सन्ट्रेशन किती राहतं ॲटमॉस्फिअरमध्ये, 0.03 to 0.04%. आणि मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन कशाचं आहे, नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं. इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन अप टू 0.05% कॅन कॉज अँड इन्क्रीज इन CO2 फिक्सेशन रेट्स. पण काय आहे, जर कॉन्सन्ट्रेशन वाढलं, राईट, CO2चं 0.05%, तर जे आपलं CO2चं आपलं फोटोसिंथेसिस रेट आहे म्हणजे आपलं CO2 फिक्सेशन रेट आहे तो वाढून जातो. बियॉन्ड दिस लेवल कॅन बिकम डॅमेजिंग ओव्हर लॉंगर पिरियड्स. पण जर 0.05%च्या वर जर CO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर ते डॅमेज करू शकतं प्लांटला, राईट. म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन कितीपर्यंत पाहिजे, 0.03 ते 0.04%. पण 0.05पर्यंत जर पोहोचलं तरी चालतं आहे, कारण त्याच्यामुळे काय होतं आहे, 0.05पर्यंत जे आपलं CO2 फिक्सेशन रेट आहे ते वाढून जाते. पण जर आता त्याच्या वर गेलं आहे, राईट, बियॉन्ड दिस लेवल म्हणजे 0.05%चे जर वर गेलं आहे तर ते डॅमेज करायला सुरुवात करून देत आहे. द C3 अँड C4 प्लांट्स रिस्पॉन्ड डिफरंटली टू CO2 कॉन्सन्ट्रेशन ॲट लो लाईट कंडिशन. नेदर ग्रुप रिस्पॉन्ड टू हाय CO2 कंडिशन्स. आता असं आहे म्हणजे C3 आणि C4 प्लांट आपल्याला माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतायत आणि ते काय करतात, C3 आणि C4 प्लांट्स काय करतात, वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं काम करतात. तसंच ते CO2ला रिस्पॉन्ड पण वेगवेगळ्या पद्धतीने करतात. जर CO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर त्यांचं रिस्पॉन्स पण वेगवेगळा असतो.
आणि लो लाईट कंडिशनमध्ये तुम्ही किती CO2 वापरायचा काही उपयोग नाही, लाईटच लो आहे तर त्याच्यापासून फोटोसिंथेसिस घडूनच येत नाही. ॲट हाय लाईट इंटेन्सिटीज बोथ C3 C4 प्लांट शो इन्क्रीज इन द रेट्स ऑफ फोटोसिंथेसिस. आपल्याला काय माहिती आहे, जर हाय लाईट कंडिशन म्हणजे 10% पर्यंत लाईट असली तर C3 आणि C4 प्लांट शो इन्क्रीज इन द रेट्स ऑफ फोटोसिंथेसिस, म्हणजे आपलं कार्बन डायऑक्साईड चांगला भेटत असला तर दोन्ही प्लांटमध्ये काय होऊन जातं, आपलं फोटोसिंथेसिसचा रेट वाढून जातो. कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशनमध्ये द फॅक्ट दॅट C3 प्लांट्स बियॉन्ड respond to higher CO2 concentration by showing increased rates of photosynthesis leading to higher productivity has used for some greenhouse crops such as tomatoes and bell pepper. आता C3 प्लांटमध्ये काय होतं आहे, जर आपलं CO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढून गेलं तर फोटोसिंथेसिसचा रेट पण वाढून जातो. तर मग ते काय करतात, आपण कशात उपयोग करू शकतो, ग्रीन हाऊसमध्ये, राईट. जिथं आपण ग्रीन हाऊसमध्ये काय लावतो, टोमॅटो, बेल पेपर किंवा फ्लॉवर्स लावतो, तिथं आपण या गोष्टीचा उपयोग करू शकतो. म्हणजे CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढून द्यायचं तिथं आणि त्याच्यामुळे आपलं प्रोडक्टिव्हिटी पण वाढून जाते, राईट. दे आर अलाउड टू ग्रो इन कार्बन डायऑक्साईड इनरिच्ड ॲटमॉस्फिअर दॅट लीड्स टू हायर यील्ड्स. जर आपण ग्रीन हाऊसमध्ये आपण सगळ्या गोष्टी मेंटेन करू शकतो, लाईट मेंटेन करू शकतो, CO2 कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करू शकतो, वाटरचं सुद्धा मेंटेनन्स करू शकतो. पण जर आपल्याला जास्त प्रोडक्टिव्हिटी पाहिजे असेल तर आपण काय करणार, तिथं CO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढून देणार. CO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर काय होणार, आपलं फोटोसिंथेसिसचा रेट वाढणार आणि जे आपलं यील्ड आहे ती पण वाढून जाणार, राईट. C4 प्लांट शोज सॅच्युरेशन ॲट 360 मायक्रॉन पर लिटर व्हाईल C3 रिस्पॉन्ड टू इन्क्रीज इन CO2 कॉन्सन्ट्रेशन अँड सॅच्युरेशन सीन ओनली बियॉन्ड 450 मायक्रॉन पर लिटर, राईट. आता C4 प्लांट आहे ना, C4 प्लांट जर 360 मायक्रॉन पर लिटरपर्यंत जर कार्बन डायऑक्साईड भेटला तर त्याचं सॅच्युरेशन होऊन जातं. पण C3 प्लांट काय करतात, CO2 सॅच्युरेशन 450 मायक्रॉन पर लिटरपर्यंत सहन करू शकतात, राईट. म्हणजे C3 प्लांटमध्ये किती कॉन्सन्ट्रेशन वाढलं, थोडंफार अजून कॉन्सन्ट्रेशन वाढलं तरी त्याला काही फरक नाही पडत, ते उलट चांगले काम करतात हाय CO2च्या कंडिशनमध्ये. दस करंट अवेलेबिलिटी ऑफ CO2 लेवल्स इज लिमिटिंग टू द C3 प्लांट्स. पण आता प्रॉब्लेम काय आहे, CO2 लेवलची जी द करंट अवेलेबिलिटी ऑफ CO2 लेवल्स इज लिमिटिंग टू द C3 प्लांट्स. आता जी CO2ची आपली ही अवेलेबिलिटी ती काय करते, लिमिटिंग आहे C3 प्लांटसाठी, राईट. जर CO2 कॉन्सन्ट्रेशन चांगल्या प्रमाणात भेटलं तर C3 प्लांट चांगल्या प्रमाणात यील्ड देतील आणि जर कमी प्रमाणात भेटलं तर कमी प्रमाणात यील्ड देतील. आता टेम्परेचर, द डार्क रिॲक्शन बिईंग एन्झायमॅटिक आर टेम्परेचर कंट्रोल. आपल्याला माहिती आहे डार्क रिॲक्शन, आपल्याला दोन रिॲक्शन असतात फोटोसिंथेसिसमध्ये, एक लाईट रिॲक्शन आणि एक डार्क रिॲक्शन. लाईट रिॲक्शनसाठी आपल्याला लाईटची गरज असते आणि डार्क रिॲक्शन लाईटमध्ये घडून येतात आणि त्या लाईट इंडिपेंडंट असतात, त्यांना लाईटची गरज नसते आणि त्या लाईटमध्ये घडून येतात आणि डार्कमध्ये म्हणजे रात्री पण घडून येतात. पण कसं आहे, त्यांना कोणते प्रोडक्ट लागतात, जे लाईट रिॲक्शनमधून तयार झालेले प्रोडक्ट आहे त्यांचाच वापर करून त्या आपलं पुढं सायकल कंटिन्यू करतात, राईट. पण मग त्या कसं आहे, टेम्परेचर कंट्रोल्ड आहे, म्हणजे जर चांगलं टेम्परेचर भेटलं तरच त्या काम करू शकतात. त्यांना लाईटची गरज नसते, टेम्परेचरची गरज असते, हे लक्षात ठेवा. लाईट आणि टेम्परेचर दोन वेगवेगळ्या गोष्टी. दो द लाईट रिॲक्शन आर ऑल्सो टेम्परेचर सेन्सिटिव्ह, दे आर अफेक्टेड टू मच लेसर एक्सटेंट. आता आपल्याला काय माहिती आहे, लाईट रिॲक्शन पण टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहे, पण ते काय एवढा उपयोग नाही त्यांचा, राईट. थोड्याफार प्रमाणातच त्यांना टेम्परेचरवर प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणजे टेम्परेचर कमी जास्त झालं तर त्यांना थोड्याफार प्रमाणातच प्रॉब्लेम होऊ शकतो. पण जे आपले डार्क रिॲक्शन आहेत त्या टोटली टेम्परेचर कंट्रोल्ड आहेत, हे लक्षात ठेवा. टेम्परेचर कंट्रोल आणि लाईट कंट्रोल दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लाईट रिॲक्शन लाईट कंट्रोल्ड आहेत आणि जे आपल्या डार्क रिॲक्शन आहे त्या टेम्परेचर कंट्रोल्ड आहेत. The C4 plants respond to higher temperatures and show higher rate of photosynthesis while C3 plant have much lower temperature optimum. आता C4 प्लांट्स उगतातच कुठं, जिथं टेम्परेचर हाय, जिथं डेझर्ट कंडिशन आहेत. मग तिथं काय होतं, जिथं जसं तसं त्यांचं टेम्परेचर वाढत जाते तसं त्यांचा फोटोसिंथेसिसचा रेट पण वाढत जातोय डार्क रिॲक्शनमध्ये. आणि C3 प्लांट माहिती आहे आपल्याला कुठं उगतात, जिथं पाण्याची चांगली सोय आहे. मग तिथं ऑप्टिमम टेम्परेचर जरी असलं तर C3 प्लांट आपलं डार्क रिॲक्शन कॅरी आउट करू शकतात. C4 प्लांटसाठी आपल्याला हाय टेम्परेचर लागतं आहे आणि C3 प्लांटसाठी कमी जास्त प्रमाणात जरी टेम्परेचर असलं तर चालून जातं आहे. द टेम्परेचर ऑप्टिमम फॉर फोटोसिंथेसिस ऑफ डिफरंट पार्ट्स ऑल्सो डिपेंड्स ऑन द हॅबिटॅट दे आर अडॅप्टेड टू.
आता टेम्परेचर ऑप्टिमम कुठं राहतं म्हणजे त्यांच्या हॅबिटॅटनुसार राहतात. जर काही थंडी प्रदेशातले जर प्लांट असले म्हणजे कोल्ड टेम्परेचरमधले, जिथं कोल्ड एकदम सगळे एरिया कोल्ड आहे, तर तिथं मग त्यांना टेम्परेचरसुद्धा कोल्डमध्येच त्यांचं डार्क रिॲक्शन होऊन जातं. आणि ज्यांचं काही काही प्लांट्स आहेत ज्यांचं हॅबिटॅट कुठं राहतं एकदम डेझर्ट एरियामध्ये, त्यांना आपण C4 प्लांट म्हणतो आणि त्यांना टेम्परेचरसुद्धा हाय लागतं आपल्या डार्क रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी. द ट्रॉपिकल प्लांट्स हॅव हायर टेम्परेचर ऑप्टिमम दॅन प्लांट्स ॲडॅप्टेड टू टेम्परेट क्लायमेट्स. ट्रॉपिकल प्लांट्स कोणते, ज्यांचं टेम्परेचर जास्त आहे ज्या ठिकाणी म्हणजे आपलं डेझर्ट एरियानुसार सारखे, तिथं काय लागतं त्यांना टेम्परेचर हाय लागतं. आणि जिथं आपले टेम्परेट क्लायमेट म्हणजे थंड आपलं हवामान राहतं, तिथं काय प्लांटला कमी टेम्परेचर जरी असलं त्यांचं डार्क रिॲक्शन घडून येत राहतात. आता वॉटर. Even though water is one of the reactant in the light reaction, the effect of water as factor is more through its effect on plant rather than directly on photosynthesis. आता त्यांनी काय सांगितलं की आपण वॉटर कशासाठी वापरतो, फोटोसिंथेसिससाठी वापरतो, पण फोटोसिंथेसिसवर इतका इफेक्ट नाही होते प्लांटचा म्हणजे वॉटरचा जितका त्याचा प्लांटवर होतोय बाकीच्या गोष्टीसाठी. वॉटर स्ट्रेस कॉज द स्टोमॅटा टू क्लोज, हेन्स रिड्युसिंग द CO2 अवेलेबिलिटी. आपल्याला काय माहिती, जर वॉटरच भेटत नसलं तर मग वॉटर लॉस होऊ नये म्हणून प्लांट काय करतं, स्वतःचे स्टोमॅटा क्लोज करून टाकतं. पण मग आपल्याला काय माहिती, स्टोमॅटोमधून CO2 पण आत येत असतो. जसं आपलं वॉटर आणि ऑक्सिजन बाहेर पडतं तसंच CO2 पण आत येत असतं. आणि जर आपला स्टोमॅटाच क्लोज असला तर CO2 येणार नाही, आणि CO2 आला नाही तर आपलं फोटोसिंथेसिस घडून येणार नाही. त्याच्यामुळे काय होतं, जर वॉटरची अवेलेबिलिटी कमी झाली तर CO2 ला यायला पण प्रॉब्लेम होऊन जातो आणि आपलं फोटोसिंथेसिस कमी व्हायला सुरुवात होऊन जातं. फोटोसिंथेसिसचा रेट डिक्रीज होऊन जातो. बिसाइड वॉटर स्ट्रेस ऑल्सो मेक्स लीव्ज विल्ट, दस रिड्युसिंग द सरफेस एरिया ऑफ द लीव्ज अँड देअर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ॲज वेल. आपण इनर जे फॅक्टर होते जे आपल्या प्लांटच्या फोटोसिंथेसिसला इफेक्ट करू शकतात, त्याच्यामध्ये काय बघितलं होतं, आपल्या प्लांटचं ओरिएंटेशनवर पण डिपेंड असतं की आपलं फोटोसिंथेसिस किती घडून येणार. पण जर समजा आपल्याला झाडाला म्हणजे पाणीच भेटत नसलं तर काय होऊन जातं, आपलं पान असतात ना झाडाचे, ते असे वाकून जातात, राईट, किंवा असे गोळा होऊन जातात, कर्ल होऊन जातात. आणि जर ते कर्ल झाले तर काय होईल, आपलं जे फोटोसिंथेसिसचा रेट आहे तो कमी होऊन जाईल, कारण त्याचं ओरिएंटेशन लाईटच्या डायरेक्शनमध्ये राहणार नाही. आणि लाईटच्या डायरेक्शनमध्ये नसलं तर काय होतं, आपलं फोटोसिंथेसिसचा रेट कमी होऊन जातो, राईट. Green plants make their own food by photosynthesis. During this process, carbon dioxide from the atmosphere is taken in by leaves through stomata and used making carbohydrates, principally glucose and starch. Photosynthesis takes place only in green parts of the plant, mainly the leaves. Within the leaves, the mesophyll cells have a large number of chloroplasts that are responsible for CO2 fixation. आपण बघितलेलं आहे सगळं, काय ग्रीन प्लांटमध्ये काय फोटोसिंथेसिस घडून येतं आणि फोटोसिंथेसिसमध्ये ते काय तयार करतात, कार्बोहायड्रेट, ज्याला आपण ग्लुकोज आणि तयार करतात, राईट. आणि ते कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर करतात, स्टार्चच्या फॉर्ममध्ये. फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन ग्रीन पार्ट्स ऑफ द प्लांट्स, मेनली द लिव्ज. आपल्याला काय माहिती, फोटोसिंथेसिस कडून घडून येतं जिथं जिथं ग्रीन पार्ट्स आहेत प्लांटचे तिथंच घडून येतं, म्हणजे आपले लिव्ज जास्त करून ग्रीन असतात तिथं. Within the leaves, the mesophyll cells have large number of chloroplasts that are responsible for CO2 fixation. आता लीव्जमध्ये काय राहतं, मेसोफिल सेल्स राहतात ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं, राईट. आणि ते काय करतात, CO2 फिक्सेशन घडून येतं क्लोरोप्लास्टमध्ये, आणि त्याच्यापासूनच आपलं फूड बनतं. फूड कोणत्या याच्या फॉर्ममध्ये बनतं, ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये. आणि स्टोअर कशाच्या फॉर्ममध्ये होतं, स्टार्चच्या फॉर्ममध्ये. Within the chloroplast, the membrane are sites of the light reaction while the chemosynthetic pathway occurs in the stroma, right. आता आपल्याला काय माहिती आहे, लाईट रिॲक्शन कशात घडून येते, ते थायलॉकॉइडमध्ये घडून येते, राईट, ज्याला ग्रॅनम म्हणतो त्याच्यामध्ये. आणि जे आपलं डार्क रिॲक्शन आहे ते कशात घडून येतं, केमोसिंथेटिक पाथवे किंवा डार्क रिॲक्शन कशात घडून येतं, आपलं स्ट्रोमामध्ये, म्हणजे जे आपल्या आजूबाजूचा एरिया राहतो आपल्या ग्रॅनमच्या किंवा थायलॉकॉइडच्या आजूबाजूचा जो एरिया राहतो मोकळा, त्याला आपण स्ट्रोमा म्हणतो, आणि त्याच्यात डार्क रिॲक्शन घडून येते. लाईट रिॲक्शन आपली कशात घडून येते, ग्रॅनममध्ये, आणि डार्क रिॲक्शन स्ट्रोमामध्ये. फोटोसिंथेसिस हॅज 2 stages, द लाईट रिॲक्शन अँड द कार्बन फिक्सेशन रिॲक्शन, राईट. कार्बन फिक्सेशन म्हणजे ते केल्विन सायकल, लाईट रिॲक्शन आणि ही डार्क रिॲक्शन किंवा केल्विन सायकल. इन द लाईट रिॲक्शन, द लाईट एनर्जी इज ॲब्सॉर्ब्ड बाय द pigments present in the antenna and funneled to special chlorophyll molecule called reaction center chlorophyll. There are 2 types of
photosystem 1 and photosystem 2. Photosystem 1 has 700 nanometer absorbing chlorophyll A P700 molecule as its reaction center, while photosystem 2 has P680 reaction center that absorbs red light at 680 nanometer. आपल्याला काय माहिती आहे, हे आपण सगळं बघितलेलं आहे राईट. लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन कसं कुठं घडून येतात. आणि आपल्याला आपण काय बघितलं, त्याच्यात 2 फोटो सिस्टीम असतात, त्यांना आपण काय म्हणतो, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स म्हणतो. आणि लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्समध्ये काय काय कोणते कोणते राहतात, एक PS1 आणि एक PS2, 2 टाईपचे लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स आहे. PS1 काय आहे, फोटो सिस्टीम 1, आणि ज्याला किती नॅनोमीटरची वेवलेंथ लागते, 700 नॅनोमीटरची राईट, त्याच्या क्लोरोफिल एला. आणि PS2 मध्ये 680 नॅनोमीटरची वेवलेंथ लागते. आणि क्लोरोफिल ए पासून काय तयार होतं, म्हणजे क्लोरोफिल ए काय काय करू शकतं, जे आपली सायक्लिक फोटोसिंथेसिस ते कॅरी आउट करतं. आणि PS1 आणि PS2 मिळून आपलं नॉन सायक्लिक फोटोसिंथेसिस कॅरी आउट करतात. आफ्टर ॲब्झॉर्बिंग लाईट, इलेक्ट्रॉन आर एक्साइटेड अँड ट्रान्सपोर्ट थ्रू PS2 and PS1 and finally NADP forming NADPH राईट. आपल्याला काय माहिती आहे, फोटोसिस्टीम 2 आणि फोटोसिस्टीम 1 मिळून काय तयार करतात, नॉन सायक्लिक रिॲक्शन. आणि त्याच्यामध्ये काय होतं, NAD पासून म्हणजे NADP पासून काय फॉर्म होतं, NADPH राईट. ड्युरिंग दिस प्रोसेस प्रोटॉन ग्रेडियंट इज क्रिएटेड अक्रॉस द मेम्ब्रेन ऑफ द थायलॉइड. आपल्याला काय माहिती, आपण ती बघितली होती केमिओस्टॅटिक हायपोथेसिसमध्ये डायग्राम. थायलॉइड राहतो, त्याच्यामध्ये लुमेन राहतं, आणि लुमेनमध्ये दोन्हीकडून म्हणजे वॉटरला स्प्लिट करून सुद्धा आपण हायड्रोजन मिळवू शकतो. म्हणजे आपण हायड्रोजनच्या ॲटमला काय म्हणतो, प्रोटॉन म्हणतो. आणि इकडून कसं भेटतं आपल्याला, ATP आत आणतात बाहेरच्या ॲटमॉस्फिअरमधील स्ट्रोमामधल्या याला हायड्रोजन ॲटमला किंवा प्रोटॉनला आत आणतात. त्याच्यामुळे काय होऊन जातं, जे आपलं लुमेनमधलं प्रोटॉनचं ग्रॅडियंट आहे ते वाढून जातो, म्हणजे हायड्रोजनचं ग्रॅडियंट वाढून जातं. द ब्रेकडाऊन ऑफ द प्रोटॉन ग्रॅडियंट ड्यू टू मुवमेंट थ्रू F0 पार्ट अँड ATPase एन्झाईम रिलीज इनफ एनर्जी फॉर सिंथेसिस ऑफ ATP. आपल्याला काय माहिती आहे, आता ते प्रोटॉन आपण बाहेर कशी काढतो, F0, आपल्याकडे 2 एन्झाईम आहेत प्रोटीन राईट, त्याच्यामध्ये काय एक F0 आहे आणि एक ATPase आहे. आता F0 काय करतं, ते हायड्रोजनच्या ॲटमला बाहेर काढायचं काम करतं आपल्या थायलॉकॉइडमधून. ते कुठं असतं, आपल्या थायलॉकॉइडच्या एकदम बाउंड्रीवर असतं, जे मेम्ब्रेन आहे आपलं त्याच्यावर राहतं. आणि जे F0 आहे, F1 आहे, त्याच्याच एकदम बाहेर, म्हणजे आपली जी थायलॉकॉइडची बाहेरची बाउंड्री असते त्याच्यावर असतं. आणि तिथून ते काढायचं काम करतं. पण ते काय करतं, ATP तयार करतं, ATPase येते. आपलं F1 काय तयार करतं, ATP तयार करतं, म्हणजे आपली एनर्जी तयार करतं. स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्युल इज असोसिएटेड विथ PS2 रिझल्टिंग इन द रिलीज ऑफ O2. आपल्याला काय माहिती आहे, आपलं PS2 मध्ये म्हणजे फोटोसिस्टीम 2 मध्ये काय होतं, आपलं O2चं स्प्लिट होऊन वॉटरचं स्प्लिट होऊन जातं आणि त्याच्यातून O2 रिलीज होतो आणि हायड्रोजन आपल्याला भेटून जातो. प्रोटॉन्स अँड ट्रान्सफर द इलेक्ट्रॉन्स टू PS2. आपल्याला काय काय भेटतं, हायड्रोजन वॉटरच्या स्प्लिटमधून आपलं प्रोटॉन म्हणजे 2H+ भेटतं आणि 2 इलेक्ट्रॉन रिलीज होतात आणि ऑक्सिजन भेटतो, जो नॅसंट फॉर्ममध्ये असतो आणि जो ॲटमॉस्फिअरमध्ये स्टोमाटा थ्रू रिलीज होत असतो. इन कार्बन फिक्सेशन सायकल CO2 इज ॲडेड बाय द एन्झाईम Rubisco to 5 carbon compound RUBP that converted to 2 molecule of 3 carbon PGA. आपण हे पण बघितलं आहे कशामध्ये, केल्विन सायकलमध्ये बघितलं. त्याच्यात काय होतं, आपला रुबिस्को राहतो, ॲटमॉस्फिअरमधून कार्बन डायऑक्साईड येतो, RUBP आपल्याकडे एक एन्झाईम RUBP आधीपासून असतं प्लांटमध्ये, ज्याच्यात किती कार्बन ॲटम असतात, 5 कार्बन ॲटम. परत CO2 मध्ये 1 कार्बन ॲटम, दोन्ही मिळून काय करतात, 3 कार्बन ॲटमवाले 2 मॉलिक्यूल तयार करतात PGAचे, फोटोग्लिसरिक ॲसिडचे. This then converted to sugar by the Kelvin cycle and RUBP is regenerated. आता काय होतंय, नंतर केल्विन सायकल 6 टाइम्स रन करावं लागते, त्याच्यापासून आपल्याला शुगर भेटून जाते आणि RUBP आपलं परत रिजनरेट होऊन जातं. पण त्यासाठी काय वापरलं जातं, ATP वापरलं जातं. ड्युरिंग दिस प्रोसेस ATP आणि NADPH सिंथेसाइज्ड इन द लाईट रिॲक्शन आर युटिलाइज. मग त्याच्यामध्ये काय होतं, आपण NADPH कशासाठी, ग्लुकोज बनवण्यासाठी वापरतो, आणि ATP आपलं जे RUBP त्याच्या रिजनरेशनसाठी वापरतो राईट. रुबिस्को ऑल्सो कॅटलाइज द वेस्टफुल ऑक्सिजनेशन रिॲक्शन इन C3 प्लांट्स फोटो रिस्पायरेशन. आता रुबिस्को काय करतं, जे ऑक्सिजन नाही त्याला पण फिक्स करू शकतं, आणि जर ऑक्सिजनला फिक्स करायला सुरुवात केलं तर त्याच्यापासून काय तयार होतं, फोटो रिस्पायरेशन. आणि फोटो रिस्पायरेशनमध्ये एक तो प्रोडक्ट काय तयार होत नाही, ग्लुकोज तयार होत नाही, आणि आहे तो CO2 बाहेर टाकला जातो. Some tropical plants show a special type of photosynthesis called C4 pathway.
राईट. पण मग काय ट्रॉपिकल प्लांट जिथं डेझर्ट एरिया आहे, जिथं पाण्याची कमी, तिथं काय होतं आपल्याला स्पेशल प्लांट्स आहेत C4 प्लांट्स. ते काय करतात, स्पेशल टाईप ऑफ फोटोसिंथेसिस दाखवतात. त्याला आपण काय म्हणतो C4 पाहतोय, आणि त्याच्यामध्ये काय होतं, फोटो रिस्पायरेशन बिलकुल घडून येत नाही. राईट. आणि जे आपलं सायकल आहे ती कुठं होते, बंडल शीथ सेलमध्ये होऊन जाते. त्याच्यामुळे दुसरे याचं कॉन्सन्ट्रेशन वाढत नाही तिथं ऑक्सिजनचं. इन दिस प्लांट्स द फर्स्ट प्रोडक्ट ऑफ CO2 फिक्सेशन दॅट टेक्स प्लेस इज मेसोफिल takes place in the mesophyll is 4 carbon compound, and the bundle sheath cells in the Calvin pathway is carried out for the synthesis of carbohydrate. आता काय होतंय, आता या प्लांटमध्ये म्हणजे C4 प्लांटमध्ये काय होतं, CO2 फिक्सेशन होतं, पण त्याच्यात आपलं पहिल्यांदा काय करायचं, RUBP वापरायचं आणि CO2 फिक्सेशन करून काय तयार करायचं आपण, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. पण याच्यात तसं नाही होत. आपण CO2 फिक्स करतो आणि त्याच्यापासून काय तयार करतो, मॅलिक ॲसिड म्हणजे C4, म्हणजे ज्याच्यात 4 कार्बन ॲटम आहेत, ते एक ॲसिड तयार करतो आणि त्याला बंडल शीथमध्ये पाठवतो. कारण बंडल शीथमध्ये गॅस जाऊ शकत नाही. बंडल शीथमध्ये गेल्यावर त्या मॅलिक ॲसिड म्हणजे C4 पासून एक CO2 रिलीज होऊन जातो, आणि जो कॅल्विन सायकलमध्ये वापरला जातो, आणि बाकीचे 3 कार्बन ॲटमवाला ॲसिड आपल्याला वापस भेटून जातो. राईट. आणि बंडल शीथमध्येच आपलं काय होऊन जातं, कॅल्विन सायकल कॅरी आउट होते, आणि ज्याच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट भेटते. हे होतं आपलं कम्प्लीट फोटोसिंथेसिस. आता याच्यावर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण पुढच्या याच्यात बघूया रिस्पायरेशन. थँक्यू.